तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत। आज दिवसभर राज ठाकरे उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निहाय बैठका घेणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा नाशिक दौरा महत्त्वाचा ठरतोय। उत्तर महाराष्ट्रातील विधानसभेची मनसेची रणनीती काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विधानसभा निवडणुकीच्या मैदानात राज ठाकरे यांचं उत्तर महाराष्ट्रात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी मोठं आव्हान असून उमेदवारांची सध्या चाचपणी सुरू आहे। अपडेट जाणून घ्या। शुभम बोडके आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। शुभम, राज ठाकरेंचा हा दौरा नेमका कसा असेल? नक्कीच दीपक, आज नाशिकमध्ये राज ठाकरे यांचा दौरा जो आहे तो अति महत्त्वाचा मानला जातोय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जो दौरा आहे तो महत्त्वाचा असेल। त्यासोबत नाशिकमधील जे गटातटाचं राजकारण बघायला मिळत होतं त्या संदर्भात देखील राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात नाशिकच्या गटबाजीवर जे आहे ते लक्ष केंद्रित केलं होतं आणि अखेर नाशिकमध्ये जर बघितलं तर एकंदरीत आज उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे हे स्वतः बैठका घेणार आहे आणि येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती नेमकी मनसेची काय असणार हे देखील याच बैठकांमधून जे आहे ते ठरवलं जाईल अशी माहिती मिळते। त्यासोबत नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर आज दिवसभर राज ठाकरे यांच्या विविध बैठकांचं देखील आयोजन केलं आहे। उत्तर महाराष्ट्रातील महिला पदाधिकाऱ्यांसोबत देखील राज ठाकरे हे स्वतः जे आहे ती चर्चा करणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी राज ठाकरे यांची उमेदवारीची चाचपणी आपल्याला आजच्याच बैठकीमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासोबत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात नेमकं राज ठाकरे कोणकोणत्या उमेदवारांवर विश्वास ठेवणार आणि कोणकोणते उमेदवार जे आहे ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे हे देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि अखेर राज ठाकरे यांचा आजचा जो दौरा आहे तो आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरणार आहे। शुभम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।